नमस्कार मंडळी, आज मी पुन्हा तुमच्या सोबत येत आहे। एक सुंदरसं टॉपिक डिस्कस करत आहे, जी आहे घसा धरणं। आज माझा घसा खरोखर धरलेला आहे आणि मला असं वाटलं की मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करीन की आपण काय एक्झॅक्टली उपाय करू शकतो। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की खूप पॉल्युशन वाढलेलं आहे, कन्स्ट्रक्शन सगळीकडे चालू आहे, त्याच्यामुळे धूळ वाढत आहे आणि व्हायरल इन्फेक्शन खूप जोरात वाढीस लागलेलं आहे। पुन्हा काल रात्री अचानक गडगडाट होत होता, याचाच अर्थ की 1-2 दिवसात पावसाची शक्यता आहे। या ओलाव्यामध्ये जेव्हा ऊन पडेल तेव्हा खूप जास्ती व्हायरल इन्फेक्शन पुन्हा वाढणार आहेत। आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी? मग गरम वाफ घ्या, छान गरम वाफ घ्या, त्याच्यात काहीही घालू नका। त्याच्यानंतर हळद आणि मध ह्याचं चाटण करून नियमित रूपाने ते घ्या। त्याच्यात जर सीतोपलादी चूर्ण किंवा दुसरं इतर जी चूर्ण असतात ना, ती घेतली तर त्यांनीही घशाची खवखव कमी होते। तसंच आपला रोजचा जो चहा आहे त्याच्यामध्ये आलं, पाती चहा, पुदिना हे घातल्यावर सुद्धा आपल्या छातीतला कफ उतरायला मदत होते। आता काही जण म्हणत असतील की आमचा घसा धरतो, घसा बसलाय, माझाही 2 दिवस बसला होता। मग आपण घसा बसला तर काय करू शकतो? तर आपले आजीचे उपाय असतात पूर्वीपासूनचे सांगितलेले, ते आपण नक्कीच ट्राय करू शकतो। आणि मी जे स्वतः करते ते आहे थोडंसं जिरं एक साध्या पाण्यामध्ये भिजवायचं 1 तास। ते जिऱ्याचा छान अर्क त्या पाण्यात उतरतो आणि ते पाणी दिवसभर प्यायलं की घसा अगदी सुटतो। हा माझा अनुभव आहे। हा इतरही काही माझ्या मैत्रिणी आहेत, इतर संबंधित आहेत, त्यांनाही हा एक तोडगा मी दिलेला आहे, तोडगाच म्हणू शकतो आपण त्याला। आणि त्यांचा घसा जो धरला आहे तो उतरायला मदत होते। सो हे इन्फेक्शन जे आहे ज्याच्याने आपल्याला एक तर खवखव होते किंवा छातीमध्ये कफ होतो, तो वाढता कामा नये। जास्ती कफ छातीत राहिला तर निमोनियाची शक्यता असते। त्याच्यामुळे ह्या घरगुती उपायांसोबत सुद्धा तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जा, त्यांची औषधं घ्या। पण आपले आयुर्वेद, होमिओपॅथी जे औषध आहेत ही नक्कीच घेऊ शकता। ह्याने आपल्याला लवकर बरं व्हायला आपल्याला मदत होते। प्लस छाती शेकणं, लहान मुलांची छाती शेकणं, लहान मुलांना जेव्हा होतं तेव्हा ते खूप वाफ त्यांना आपण देऊ शकत नाही। मग अशा वेळेला काय करायचं? वेखंड पावडर मिळते आयुर्वेदिक दुकानांमध्ये, त्यांना लहान मुलांना आंघोळ घातल्यावर पाठीला, पोटाला, छातीलाही वेखंड पावडर लावून छान उबदार कपडे घालावे की त्या उभेमुळे त्यांचा कफ उतरायला लागतो। अगदी तान्ही बाळं असली तर त्यांच्या टाळूला लावलं तरी चालतं आणि सुंदर टोपरं घालावं त्यांना। सो ह्या निमित्ताने की जेव्हा मला कफ झाला, माझा घसा धरला आणि अचानक कळेच ना की फटाफट हे कसं होतं, तर ते व्हायरलच असते युजली, किंवा धूळ जी एकसारखी आपण इनहेल करतो तीही घशावर बसते। तर म्हटलं एक मी जेव्हा उपाय करते आहे तेव्हा तुम्हाला ही छोटीशी टिप द्यावी, नक्कीच ह्याचा उपयोग होईल। बहुतेक जणांना होतोच, नाही झालं तर आपल्याला कदाचित त्याचा उपयोग नाही होत आहे, मग दुसरं काही आपण ट्राय करू शकतो। पण मॅक्झिमम टाइम ह्याचा उपयोग होतोच होतो। प्लीज ट्राय करा, लवकर बरे व्हा। नमस्कार।